नमस्कार मंडळी, तुमचं मनापासून सर्वांचं स्वागत आहे. तर आपण जिरा सोयाबीन राईस आणि सोयाबीनची भाजी बनवणार आहोत. तर इथं सोयाबीन घेतलेले आहेत. तर आता ह्याच्यामध्ये पाणी ओतून आपण हे गॅसवरती शिजवण्यासाठी ठेवणार आहोत. तर ह्याला 10 मिनटं असं शिजवून घ्यायचं आहे. तर ह्याच्यात कडवटपणा निघून जाण्यासाठी ह्याच्यामध्ये 2 चमचे आपण तेल घालायचं आहे. त्याला 10 मिनटं असं आपण उकडून घेणार आहोत शिजवून. तर इथं आपण बिर्याणीचा राईस घेतलेला आहे किंवा तुम्ही जिरा राईस ही घेऊ शकता. तर याला स्वच्छ धुवून 10 मिनटं साईडला ठेवून द्यायचं आहे. आता आपण हे सोयाबीन आपले शिजवून झालेले आहेत. तर आपण आता एका प्लेटमध्ये काढून घेऊया. तर थंड झाल्यावरती आपल्याला सोयाबीन ह्याच्यामधलं पाणी जे असतं ते पिळून घ्यायचं आहे, जेणेकरून आपली भाजी ह्याच्यातला कडवटपणा जो असतो तो निघून जातो पिळून घेतल्यावरती. तर आता कुकरमध्ये आपण थोडेसे 1 चमचा जिरं, दालचिनी, लवंग, काळी मिरी हे घालून घ्यायचे आहेत आणि नंतर आपल्याला राईस टाकून घ्यायचा आहे आणि नंतर सोयाबीन आपल्याला टाकून घ्यायचं आहे. तर ते चांगलं तेलामध्ये परतून घ्यायचं आहे. नंतर ह्याला लागेल तसं आपल्याला त्याच्या इतपतच असलं पाणी ओतून घ्यायचं आहे. जास्तीचं पाणी टाकायचं नाही आणि चवीपुरतं मीठ टाकायचं आहे आणि नंतर आपल्याला एकदा हलवून ह्याला झाकण लावून 2 मीडियम आचेवर ठेवून 2 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत. नंतर आपण आता हे मसाला तयार करणार आहोत. तर इथे आपण 3-4 कांदे कापून घेतलेले आहेत. त्याच्यामध्ये थोडंसं तेल टाकून हे आपण आता कढईमध्ये चांगलं परतून घेणार आहोत. तर अगोदर आपण कांदा, टमॅटो, लसूण म्हणा, अद्रक म्हणा, हे सगळं आपण तेलामध्ये परतून घेतल्यावर नंतर मसाला परतायला 2-3 मिनटामध्ये आपला फोडणी टाकल्यावर मसाल्याला छान असं तेल सुटतं आणि पटकीने असं होतं. तर इथं आपण खिसलेलं थोडंसं खोबरं, लसूण, आल्याचा तुकडा हे पण ह्याच्यामध्येच एकत्र परतून घेतलेलं आहे. तर ह्याला वाफ देण्यासाठी आपण 2 मिनटं बारीक गॅस करून हे आपण चांगलं शिजवून घेतलेलं आहे. म्हणजे छान मऊ असं आपलं कांदा, टमॅटो हे मऊसर असं झालेलं आहे. तर ह्याच्यामध्ये भिजवून 5-7 काजू टाकलेले आहेत. तर कोथिंबीर घेतलेली आहे. भरपूर सारे छान अशी चव येते भाजीला. आता त्याच कढईमध्ये थोडंसं तेल टाकून आपण इथे फक्त जिरे टाकलेले आहे, मोहरीचा वापर केलेला नाही. नंतर सगळा आपण बारीक मसाला केलेला आहे तो टाकलेला आहे. लाल तिखट, हळद, गरम मसाला, लाल तिखट 2 चमचे, गरम मसाला 2 चमचे हे आपण आणि अर्धा चमचा हळद टाकून हे आपल्याला मिक्स करून घेतलेला आहे मसाला. 2 मिनटं हे मिडियम आचेवरती परतून घ्यायचं आहे. तर अगदी पटकन असं ह्याला तेल सुटतं, कारण आपण आधी मसाला भाजून घेतले होते, कांदे, टमॅटो, सगळं लसूण वगैरे. तर जास्ती वेळ ह्याला नंतर परतायला वेळ लागत नाही. नंतर सोयाबीन आपण जे उकडून घेतलेले आहेत ते ह्याच्यामध्ये मिक्स केलेले आहेत. आपल्याला जेवढा रस्सा किंवा एकदम सुक्कीसुद्धा भाजी ह्याची खूप छान होते. तर आपण राईसबरोबर खाण्यासाठी केलेली आहे. तर थोडीशी आपण रस्सा ह्याच्यामध्ये तयार करणार आहोत. नंतर चवीपुरतं मीठ घालायचं आहे. आपला राईस आता हा मस्त असा तयार झालेला आहे, सोयाबीन राईस. तर ते थोडंसं झाकण उघडून ठेवणार आहोत थंड होण्यासाठी. तर आपली सोयाबीनची भाजीसुद्धा एकदम रेडी झालेली आहे. 2 मिनटं मिडियम आचेवर आपण वाफवून घेतल्यानंतर राईसवरती थोडीशी कोथिंबीर पेरून सगळं मिक्स करून घेतलेलं आहे. तर तुम्हाला कशी वाटली आजची रेसिपी? रेसिपी आवडली असेल तर नक्की शेअर करा, कमेंट करा. व्हिडिओ आवडला तर लाईक करायला विसरू नका. तर मस्त असं राईस आणि सोयाबीनची भाजी खायला खूप भन्नाट आणि मस्त अशी लागते. अशा छान छान रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.